सगळं वास्तव माहिती आहे या समाजातलं काय आहे ते. आजही इथं हुंड्याचा हा राक्षस मानगुटीवर बसलेला आहेच. पण या प्रकरणामध्ये एक जो हत्या आहे म्हणा किंवा जीव घेण्यासाठी परावृत्त करणं असेल, प्रवृत्त करणं असेल, हे सगळं आहे ते पचवण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. आणि तुम्ही आवाज उठवता, तुम्ही म्हणताय की त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे ज्यांनी तिचा जीव घेतला किंवा जीव जायला कारणीभूत ठरले. काय आहे या प्रकरणातले दोन अँगल फार महत्वाचे आहेत. एक आहे तो सोशल स्टेटसचा अँगल आहे. हम्म. आपल्याकडचे सामाजिक प्रतिष्ठेची मानकं इतकी विचित्र आहेत ना, की लग्न करून दिलेली मुलगी तिचं घर हे तिचं जन्म दिलेलं घर नाहीच, तिचं लग्न करून दिलेलं घर हेच तिचं घर. आणि ती खानदानी अशिलाची घरंदाज जर असेल आणि ते तिला सिद्ध करायचं असेल तर जीव गेला तरी 72 तिने परत फिरायचं नाही किंवा तिला परत आणायचं नाही. हे जे सामाजिक प्रतिष्ठेचं जे मानक आहे किंवा प्रतिष्ठा नावाचं जे थोतांड आहे, ते थोतांड अशा निष्पाप जीवांचा बळी घेतं. हे फार वाईट आहे. आता एक दुसरी गोष्ट अशी आहे, याला जोडून एक दुसरा अँगल महत्वाचा असा आहे की हे सगळं चालू असताना याच मुलीची थोरली जाऊ मयुरी हगवणे, हम्म. जिने पोलिसांमध्ये तक्रार केली होती, तिला सुद्धा अशाच पद्धतीची वागणूक सासरच्या लोकांनी दिलेली होती. तेव्हा इथल्या पोलीस व्यवस्थेने कसलीही तसदी घेतली नाही की त्या पोरीला न्याय द्यावा, त्या पोरीच्या बाजूने तिची तक्रार नोंदवून घ्यावी, असं काहीही केलं नाही. आता कदाचित सरकार पक्षाकडून प्रवक्ते सांगतील, नाही नाही आम्ही अजितदादांना सांगू, आम्ही तक्रार दाखल करायला सांगू, मग आम्ही बोलू. म्हणजे मंत्र्यांनी सांगितल्यावर तक्रार दाखल होणार, तक्रार सामान्य माणसांनी सांगितल्यावर दाखल होणारच नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये एरवी आपल्याकडे महिला आयोग नावाची ही अंधश्रद्धा कधी संपणार आहे? या महिला आयोगाकडून काही अपेक्षा कराव्या की नाही कराव्या माणसांनी? हा, खरंय ते का अगदी बरं बरोबर आहे. या सगळ्यांमध्ये महिला आयोग दखल घेत नाही? 10 महिन्याचं छोटस बाळ आईच्या मृत्यूनंतर आणि त्या सासरघरची सगळी लोक जिथं बेपत्ता आहेत, या बाळाची देखभाल कोण करेल इतकी साधी गोष्ट पोलिसांच्या लक्षात येत नाही. निलेश चव्हाण नावाचा बंदूकधारी गुंड त्या बाळाला घेण्यापासून त्यांना मज्जाव करतो. त्या निलेश चव्हाणवर पोलीस कसलीही तक्रार अजून दाखल करत नाहीत. खरं तर निलेश चव्हाण नावाच्या गुंडावर लगेच मकोका अंतर्गत कारवाई व्हायला हवी. परंतु व्यवस्था कशी आरोपींची भलावण करते आणि जिथे पीडितेचा मृत्यू होताना तिच्या अंगावर 19 व्रण दिसत आहेत, तेव्हा तो मृत्यू संशयास्पद आहे, त्याची संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद व्हायला हवी होती आणि तपासाचे सूत्र फिरायला हवी होती. परंतु तशी तपासाची आणि मृत्यूची नोंद होत नाही. याचा अर्थ पोलिसांकडे सुद्धा एक अलिखित संकेत असतात की माणूस सत्ताधाऱ्याचा असेल तर FIR करताना 100 वेळा विचार करा. अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसालाच तुम्ही जर आरोपीच्या कटघऱ्यात उभं करत असाल आणि नाही वैष्णवीच्या वडिलांनी तक्रार का दाखल केली नाही असं म्हणत, अहो तक्रार दाखल केलेले किती गुन्हे तुम्ही घेता आणि त्यावर किती तपास करता, हाही पुढे संशोधनाचा विषय आहे. आता तरी अजितदादांनी दखल घ्यावी. अजूनही 4 दिवस झालेत घटना घडून, त्या माणसाची पदावरून हकालपट्टी झालेली नाही, हे फार उल्लेखनीय आहे. त्या माणसाची पदावरून हकालपट्टी होणं गरजेचं आहे. तो काही सराईत गुन्हेगार नाही, त्यामुळे तो कुठेही लपून बसू शकत नाही. तातडीने त्याला अटक झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं ही हत्याचं आहे, सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. ठीक आहे रुपालीताई, तुम्ही पक्षा